तर भावानो आज का नाही मला कोल्हापूरला जायचं होतं. पहिला तर रूमचा दरवाजा बंद केलो, त्याच्यानंतर पायामध्ये चप्पल घातलो, मग आपली ऍक्सेस गाडी होती ती वळवून घेतलं, गाडी घेऊन डायरेक्ट म्हणजे का नाही हेरले गावात आलो. इथनं कारण आम्हाला महेशला घ्यायचं होतं म्हणून महेशला पण घेतलं. आम्ही चाललेलो कोल्हापूरच्या राजाची झलक बघायला. जाताना वाटत असं कळलं की आम्हाला मूर्ती इथे शेडच्या आतमध्ये जाय, म्हणून का नाही पहिला तर मूर्तीच बघायला आलतो बघा. मी तर मला मूर्ती बघायला का नाही लय भारी वाटलं. इथं का नाही मूर्तीचं जे प्रबळ होतं का नाही ते जोडाल. ह्या लालबागच्या मूर्तीचं पण पाय सोन्याचा येतं भावानो. तिथनं निघून आल्यानंतर का नाही गाडी जरा चौकाच्या लांब लावलेलं म्हणजे लगेच निघावं असं. गाडी लावून आम्ही डायरेक्ट चालत चौकात आलं. ह्या एरियाच्या खालनच येते बाप्पाची मूर्ती. ह्या इथल्याच चौकामध्ये का नाही पब्लिक आणि आम्ही का नाही तो वाट बघत बसलेला असते. म्हणजे लालबागच्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची 2 ते 3 तास झाला हळूहळू का नाही पावसाचं पण वातावरण होत होतं. तेवढ्यातच बाप्पाची मूर्ती आली. बाप्पांचं एवढं भारी रूप बघितल्यानंतर का नाही माझ्या डायरेक्ट डोळ्यामध्ये का नाही पाणी आलं बघा. बाप्पांचं हे असलं रूप बघितल्यानंतर लय भारी वाटलं. आणि आज भावना का नाही कोल्हापूरकर लोकांनी कमेंट करायचं आहे आणि कमेंट मध्ये तुम्हाला बाप्पाची मूर्ती कशी वाटली सांगा कमेंट मध्ये. व्हिडिओला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि जाताना भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा.